नमस्कार, मी पंजाब येणार आहे. सर्वप्रथम मी पहिल्यापासूनच काय म्हणलो होतो की निसर्गाकडे झाडाकडे कोणी लक्ष देत नाही. तुम्हाला सांगतो, वाढत्या तापमानामुळे काय झालं, निसर्ग 22 दिवस पुढे सरकला, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकला आणि हिवाळा 22 दिवस पुढे सरकला. दरवर्षी 7 जूनला पाऊस येतो ना, मग त्या 7 जून मध्ये 22 मिसळा ना, मग किती व्हायले, दरवर्षी 25, 26, 27, 28 जूनला महाराष्ट्रात पेरण्या लागतील. म्हणून हे वर्षानुवर्षाचा अंदाज लक्षात घ्या. आता पुढच्या वर्षी 2027ला देखील अशीच परिस्थिती राहणार. 2027ला देखील काय होणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पेरण्या होणार. 28ला देखील अशीच परिस्थिती राहणार, जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. 2029ला देखील जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरण्या होणार. म्हणजे वर्षानुवर्ष हे निसर्ग 22 दिवस पुढे सरकले असल्यामुळं हे भविष्यामध्ये असंच राहणार. म्हणून या पुढे म्हणतो, निसर्गावर प्रेम का, झाडं लावा. कारण की काय झालं, या वाढत्या तापमानामुळे सगळ्या गोष्टीला ह्या घडत आहेत. ग्लोबल वॉर्मिंग, पृथ्वीचं तापमान वाढत चालल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणून भविष्यामध्ये झाडं लावावीच लागतील. झाडं लावा आणि पृथ्वीचं तापमान कमी करा. शेतकऱ्याला परत सांगतो की शेतकऱ्यांना घाबरू नका. हे तुम्ही जर मोबाईल उघडलं की तुम्हाला ते एल निनो नाव दिसेल. तुम्हाला सांगतो, आता तुम्ही वाटल्यास ना ते पेरू देशाचं तिथलं समुद्राचं तापमान करा, तिथून खाल्ल्या भागातलं तापमान करा. खाल्ल्या भागामध्ये थंडी आणि वरती देखील एवढं काही एल निनो वगैरे काही नाही. तुम्हाला गोष्टी घडत आहेत. आणि तुम्हाला सांगतो, पाऊस नाही पडायला लागलं की ते एल निनो लावतात. आता याच्यानंतर तुम्ही बघा, 20 तारखेच्या नंतर हे सगळं एल निनो पाऊस सुरू झाला की एल निनो हे सगळं बंद करून टाकतात, की म्हणतात एल निनो हे झाला असं म्हणतात. तुम्हाला सांगतो, हे सगळं काही नसतं. 2 समुद्र आहेत भारताला, 2 समुद्र आहेत, अरबी समुद्र, बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातला जरी पाऊस नाही आला तर बंगालच्या खाडीचा पाऊस येतो, आपल्या भारताला पाऊस पडतो. म्हणून म्हणतो, पाऊस येणारे निश्चित